रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुरी शहरातून टाळ मृदुंगाच्या निनादात तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला। नाशिक येथील सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात अखंड सप्ताहामध्ये सरला विठ्ठाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांचे प्रवचन आयोजित केले होते। 15 ऑगस्ट रोजी रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले। आपल्या प्रवचनांमध्ये मोहम्मद पैगंबराच्या वैयक्तिक आयुष्याविषयी टिप्पणी केली। तसेच त्यांनी बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारावरून भारतातल्या हिंदू समाजाला मजबूत राहण्याचे आवाहनही केले होते। रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काही तासानंतर त्यांच्या प्रवचनाचे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटवायला सुरुवात झाली। मुस्लिम समाजाने रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी केली। मुस्लिम समाज याबाबत अधिक आक्रमक झाला होता। काही ठिकाणी रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। राहुरी तहसील कचेरीसमोर राजेश्वरानंद महाराज कुर्रे, आदिनाथ महाराज दुशिंग, अर्जुन महाराज तनपुरे, संपत महाराज जाधव, पोपट महाराज कुसमुडे, बाबा महाराज मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, नायब तहसीलदार सचिन आवटी यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी मोर्चाच्या वेळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। परवा दिवशी सद्गुरू महंत रामगिरीजी महाराज सराला वावी पांचाळ या ठिकाणी नाम सप्ताहामध्ये त्यांनी जे प्रवचनामधून वक्तव्य केलेलं आहे, इस्लाम धर्माच्या बाबतीमध्ये ते जे बोलले खऱ्या अर्थानं ही गोष्ट सत्य आहे। आणि त्यांना ही बोलण्याची वेळ आली की बांगलादेशमध्ये आपल्या अल्पसंख्याक हिंदूंवरती जो अत्याचार महिलांवरती त्या ठिकाणी झाला आणि म्हणून भावनेचा उद्रेक होऊन कुठंतरी भावना ही प्रकट होत असते, म्हणून महाराज प्रवचनामधून बोलले आणि ही गोष्ट सत्यच आहे। आणि या निमित्तानं काही हिंदू धर्मामधील काही धर्मकंटक मंडळींनी येवला आणि वैजापूर या ठिकाणी ज्या कंप्लेंट महाराजांवरती दाखल केल्या आणि ज्याही काही माध्यमामधून धमक्या महाराजांना आज येत आहेत, तर त्याच्या निषेधार्थ आम्ही शांततेच्या मार्गानं सकल हिंदू समाज आणि वारकरी संप्रदाय राहुरी तालुक्यातील सर्व वारकरी आणि हिंदू समाजाने त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी मोर्चाच्याद्वारे आपल्या तहसील कार्यालय आणि PI साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। या पुढच्या काळामध्ये अशा घटना घडू नये या संदर्भात पोलीस प्रशासनाने शासनाने या ठिकाणी लक्ष घालून, कारण अशा गोष्टी घडत असताना याचा उद्रेक अनेक ठिकाणी आपल्याला बांगलादेशमध्ये सुद्धा बघायला मिळाला। असा उद्रेक आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ नये याची खबरदारी खऱ्या अर्थानं प्रशासनानं घेणं गरजेचं आहे। आम्ही सर्व वारकरी बांधव सकळ मराठा समाज सद्गुरू संत महंत रामगिरीजी महाराज यांच्या पाठीशी सदैव त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू अशी ग्वाही या निमित्ताने देतो। थांबतो। रामकृष्ण। परवा पूजनीय रामगिरीजी महाराज यांनी बांगलादेश या ठिकाणी घडलेल्या हिंदूंच्या वरतीच्या अन्यायावरती महाराज बोलले आणि वास्तविक पाहता ती योग्य आहे आणि त्याच्या मागे इतिहास आहे। कारण की एखादा व्यक्ती व्यासपीठावरून बोलतो त्यावेळेस बोलताना 1000 वेळा विचार करून बोलतो की आपल्या बोलण्याचे प्रतिसाद काय उमटतील म्हणून, तेव्हा पश्चातापाची गरज पडत नाही। महाराज जे बोलले ते योग्यच बोलले। कारण की जर तुम्ही इतिहास पाहिला, गुगलवर पहा, कुठेही आणि यूट्यूबला बघा, या लोकांच्या वक्तव्यामधून महाराज ते जे बोलले तेच बोलले। परंतु शोकांतिका अशी आहे की एखाद्या संतावरती, एखाद्या महापुरुषावरती ज्यावेळेस हे असे समाजातील काही समाजकंटक लोक, त्याला आपल्या मराठी भाषेत बांडगुळं म्हणतात, अशी लोक ज्यावेळेस संतांवरती काहीतरी बोलतात, त्यांच्या निषेधार्थ मोर्चे करतात। खरं पाहिलं तर अनेक आपल्या सगळ्या हिंदूंनी आपल्या संतांवरती झालेला हा अन्याय आहे, अत्याचार आहे, त्याच्या निषेधार्थ सगळ्यांनी यायला पाहिजे। परंतु फक्त थोडेफार समाज, काही या समाजातला जागा आहे, तो महाराजांच्या समर्थनार्थ या ठिकाणी उभा आहे। खऱ्या अर्थाने आपली फार मोठी शोकांतिका आहे। महाराजांच्या विरोधात अनेक लोक काहीच्या काही बोलतायत, टीका करतायत। ती टीका या इथून पुढच्या काळामध्ये सहन केली जाणार नाही। त्याच्यासाठी आम्ही या सर्व बांधवांच्या समवेत, सर्व वारकरी महाराजांच्या समवेत आत्ता या ठिकाणी पोलीस अधिकारी असतील किंवा तहसीलदार साहेब असतील, त्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना हे सुद्धा आम्ही सांगितलंय, जर तुमच्याच्याने जर काही होत नसेल तर आमचा हा हिंदू समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय निश्चित राहणार नाही। धन्यवाद। राम 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 राम।
तर संपूर्ण राज्याचं आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय, तर या संदर्भात आपण सर्वजण आज आलोय की कुठेतरी एखाद्या देऊ बघतात की आम्ही येऊ करू तेव करू. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर टोकणे, राहुरी.